कोलेस्ट्रॉल हे शरीरासाठी आवश्यक असलं तरी त्याचं प्रमाण जास्त झालं तर हृदयविकार, स्ट्रोक, रक्तवाहिन्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो. विशेषतः वाईट कोलेस्ट्रॉल वाढणं धोकादायक आहे. काही घरगुती उपाय आणि जीवनशैलीमध्ये बदल केले तर ते नियंत्रणामध्ये येऊ शकतं. पहिला बदल म्हणजे आहारामध्ये फायबर घ्या. फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. तेव्हा ओट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी, संपूर्ण धान्याचा आहारामध्ये समावेश करा. सफरचंद, पेरू, संत्री, कडधान्ये घ्या. मूग, मटकी, हरभरा, हिरव्या पालेभाज्या. याचा फायदा म्हणजे आतड्यांमधून अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्यास मदत होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लसूण खा. दररोज 1 ते 2 कच्च्या लसणाच्या पाकळ्या जर खाल्ल्या तर वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास खूप मदत होते. कसं घ्यावं तर सकाळी रिकाम्या पोटी घ्या. जेवणात त्याचा समावेश करा. अक्रोड, बदाम खा. ड्रायफ्रूट्समध्ये चांगले फॅट असतं. पण 4 ते 5च बदाम, 2 ते 3च अक्रोड घ्या. जास्त सेवन करू नका. दररोज जर याचं सेवन केलं तर हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. कसं घ्यावं तर रात्री 1 चमचा मेथी भिजवा. सकाळी पाणी आणि दाणे याचं सेवन करा. ग्रीन टी घ्या. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. दिवसातून 1 ते 2 कप ग्रीन टी घ्या. तेलकट आणि तळलेले पदार्थ कमी. त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ कमी करा. बेकरी पदार्थ कमी करा. पॅकेज्ड स्नॅक्स कमी करा. जंक फूड खा. जास्त तूप, लोणी, वनस्पती तूप कमी करा. नियमित व्यायाम करा. दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करा. वेगाने चाला, सायकलिंग करा, पोहा, योगासने करा. याचा फायदा म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. जास्त वजन असेल तर कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका वाढतो. म्हणून वजन 5 ते 10% जरी कमी झालं तरी त्याचा फायदा होतो. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. कोलेस्ट्रॉल कमी होत असल्याची सकारात्मक लक्षणं म्हणजे चालताना दम न लागणं, शरीरात हलकेपणा जाणवणं, रक्तदाब नियंत्रणामध्ये राहणं, ऊर्जा वाढणं, वजन कमी होणं. त्याचप्रमाणे रक्त तपासणीमध्ये जर वाईट कोलेस्ट्रॉल कमी आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसणं. महत्त्वाची सूचना म्हणजे जर LDL खूप जास्त असेल तर हृदयविकाराचा धोका जास्त असेल किंवा डॉक्टरांनी औषधे दिली असतील तर केवळ घरगुती उपायांवरतीच अवलंबून न राहता नियमित तपासणी करत राहा. डॉक्टरांनी दिलेली औषधेही वेळेवर घ्या आणि वरील उपायही तुम्ही नक्कीच करून वाईट कोलेस्ट्रॉल तुम्ही तुमच्या शरीरातून कमी करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू शकता.